नमस्कार. फॅशन हा शब्द मुळात सगळ्यांच्याच जवळचा. म्हणजे बाजारात येणारे वेगवेगळे कपडे, रंगीबेरंगी, त्याच्या पाठोमागे येणाऱ्या अनेक वस्त्र म्हणतो, ही फॅशन आपल्यापर्यंत येते कशी? तर मुळात आधी मालिका, मग चित्रपट किंवा बाजारात येणारे वेगवेगळे ट्रेंड्स, या सगळ्यामधून आपलं एक व्यक्तिमत्व असं खुलत असतं किंवा घडत असतं. मग या फॅशन पाठीमागचा एक मास्टर माइंड असतो, ज्याला आपण म्हणतो फॅशन डिझायनर. आज अशाच एका महाराष्ट्रातल्या अत्यंत आघाडीच्या फॅशन आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर नितीन मगर आणि ते आज घेऊन आलेले आहेत त्यांच्या परम मित्राला निलेश फुटाणे यांना भेटूया. नमस्कार नितीन. नमस्कार निलेश. दोघांच्याही नावामध्ये नी पहिला आहे, त्यामुळे मला वाटतं ही परम तुमच्याशी घट्ट मैत्री आहे. आज इंडियन फॅशन अकॅडमीचं इतकं मोठं नाव आहे आणि त्यामध्ये अनेक चांगले चांगले येणारे पुढच्या पिढीचे फॅशन डिझायनर घडतात, यासाठी मनापासून तुमचं प्रथम अभिनंदन करते. मला सांगा नितीन, पहिल्यांदा की पूर्वी आम्ही टेलर हा शब्द वापरत होतो, आता मात्र फॅशन डिझायनर असं त्याला एक छान रूप आलेलं आहे. मुळात या दोन्ही आधी टेलर आणि फॅशन डिझायनर म्हणजे काय सांगा? दोन्ही गोष्टींना आपण थोड्या वेगळ्या याच्यात बघूया. फॅशन डिझायनर बेसिकली हा एक कलाकार आहे आणि टेलर हा एक टेक्निकल काम करणारा माणूस आहे. हा त्यातला मूळ फरक. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे जेव्हा टेलरकडे तुम्ही एखादं गारमेंट घेऊन जाता किंवा मला ह्याच्यातून तू काहीतरी एक ड्रेस चांगला शिवून दे, त्यावेळी तो तुम्हाला त्याच्याकडे असलेले ठराविक पॅटर्न्स दाखवतो आणि त्या ठराविक पॅटर्न्स मधून आपण काहीतरी निवडतो आणि मग त्याला सांगतो की हा ड्रेस शिव. फॅशन डिझायनरकडे जाताना टोटली वेगळा फरक पडतो की तुम्ही त्याच्याकडे एखादं आउटफिट घेऊन गेलात किंवा एखादं गारमेंट घेऊन गेलात किंवा त्याच्याकडे एखादं गारमेंट ऑलरेडी आहे, तर तो पहिल्यांदा तुमची पर्सनॅलिटी बघतो. तुमच्या त्वचेचा रंग, तुमची उंची, तुमचे केस कुठल्या स्टाईलचे आहेत आणि मग तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला कुठल्या प्रकारचा डिझाईन सूट होतील अशा पद्धतीने तो डिझाईन करतो आणि मग ते स्टिच करतो. हा सगळ्यात महत्वाचा फरक त्याच्यामधला आहे. निलेश, तुमच्या दोघांमध्ये, नितीन आणि निलेश या दोघांमध्ये एक निषाद आहे, जो गाण्यामधला निषाद आहे आणि तो ती महत्वाची तुमची कॉमन मैत्री होण्याचं एक मोठं आहे. आता तुम्ही काहीतरी नवीन एक ऑर्केस्ट्रा वगैरे तयार करताय. फॅशन डिझायनिंग आणि गाणं ह्याचा काय मध्य आहे तुमच्या दोघांच्या मैत्रीमधला? नाही, आता आमची ओळख तशी हे गाण्याच्या आवडीमुळेच झालेली सर्वप्रथम आणि नंतर ती घट्ट होत गेली. आणि आमचा एक म्हणजे नितीन यांनी पुढाकार घेऊन एक इंडियन कराओके क्लब या नावाचा क्लब एक सुरू केला 1-1.5 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर तो क्लब रन करता करता एक नितीन यांनाच एक मस्त आयडिया आली की आपण एवढी चांगली गाणी जी म्हणतोय, आपल्याकडे कलाकार आहेत, तर आपण एक असा एक प्रयत्न करूया की ऑर्केस्ट्रा नाही म्हणता येणार, पण एक असा एक कार्यक्रम आपण लोकांपुढे आणूया की ज्यायोगे मुंबईची लाईफस्टाईल आपण लोकांपुढे आणू शकू. बरं. मला वाटतं नितीन, इंद्रधनुष्यातले 7 रंग आहेत, म्हणजे तुमचे 7 रंग आणि मला वाटतं सुरांचे मधलं सप्त हे एकत्र आहे असं मला वाटतं. मुळात आधी फॅशन मार्केटमध्ये जी सातत्याने बदलत असते, कधी एकदम आधुनिक पद्धतीने येते, कधी पारंपरिक येते. हे असं चक्र काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने फॅशन मार्केटमध्ये आधी येते? फॅशनचं चक्र मला असं सोप्या शब्दाचं सांगायला की जीवनाचं जे चक्र आहे त्याच पद्धतीने की परत आपण एका बिंदूवर सुरू करतो आणि परत कुठेतरी तिथेच येतो. म्हणजे आता जी सध्याची जी फॅशन सुरू आहे ती अगदी 40 वर्षापूर्वी असेल अशा पद्धतीची फॅशन आता सध्या सुरू आहे. त्यामुळे फॅशन सतत बदलत असते आणि बदलणं हा माणसाचा स्वभाव आहे. बेसिकली बदललेल्या गोष्टीच माणसाला जास्त आवडतात. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व जितकं चांगलं दिसेल, जितकं ग्लॅमरस दिसेल, तितकं त्याला हवं आहे. दुसरी गोष्ट अशी की आता मीडियाचा एक प्रस्थ वाढलेला आहे. लोकांची पर्सनॅलिटी चांगली असणे हे सगळ्यात महत्वाचा भाग झालेला आहे. आपण इंटरव्ह्यूला जातो किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो त्यावेळी आपलं ड्रेसिंग चांगलं असणं, जे फर्स्ट इम्प्रेशन आपण ज्यांना म्हणतो की आपण बोलण्याच्या अगोदर आपण दिसतो, ते दिसणं जर आपलं चांगलं असेल तर आपण एखाद्या माणसावर चांगली छाप पाडू शकतो आणि तिथून मग फॅशन या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने स्वीकार करणं आणि ती आपल्याला शोभेल अशी फॅशन करणं. थोडंसं मला ऍड करावंसं वाटेल इथे की फॅशनमध्ये 2 खूप महत्वाचे मुख्य प्रकार आहेत जे जनरली आपल्याला माहिती नसतात. एक आहे हाय फॅशन आणि दुसरी आहे मास फॅशन. हाय फॅशन हा जो प्रकार आहे तो बेसिकली आपण जस्ट पेज 3 सेलिब्रिटीज बघतो किंवा फिल्म स्टार्स बघतो, यांनी जे कपडे घातलेले असतात अशा लोकांसाठी जी एक्सक्लुझिव्ह वेगळी फॅशन तयार केली जाते ती हाय फॅशन या प्रकारात मोडते. आणि समाजाच्या खूप मोठ्या वर्गासाठी जी एक फॅशन असते जी तुम्ही घालू शकता, मी घालू शकतो आणि की बरेच लोक घालू शकतात, त्याला मास फॅशन असं म्हटलं जातं. तर मास फॅशन ही आपल्या सगळ्यांसाठी आत्ताच्या आपण असं म्हणू की जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेली आहे, ती आपल्याला करावी लागते.
बरोबर. एखादी पर्सनॅलिटी तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्या पर्सनॅलिटीला काय काय पाहता? म्हणजे समजा मला स्वतःला खूप काळा रंग कदाचित आवडत असेल आणि मला तो चांगला दिसत नसेल, तरी मी तुम्हाला कोणाचं तरी